सेवाएं केली. प्रमाण लोकांच्या मधून थोडंसं कमी प्रमाणात होत आहे. जिथे आपलं 10-15 वर्षापूर्वी 5-10 वर्षापूर्वी पण आपण जर बघितलं तर पोलिओची अचीवमेंट आपली खूप चांगल्या रीतीने होत होती. ऑलमोस्ट 90-95% पर्यंत वॅक्सिनेशन आपण कव्हरेज करायचो या पोलिओच्या आठवड्यामध्ये. परंतु पोलिओ फ्री डिक्लेअर केल्यानंतर ते वॅक्सिनेशनचा राऊंड्स पण आपला कमी झाला आहे आणि त्या अनुषंगाने लोकांचा प्रतिसादही थोडासा कमी झालेला आहे. छोटे है ना, पूरी जिंदगी उनको वो उसके साथ में जीना है, तो हम बचा सकते हैं उनको उनकी जिंदगियां खराब होने से कि नहीं बचा सकते? डेफिनेटली. हाँ बोलिए. आने वाले हम और कौन रिस्क पे है पोलियो होने के, किसको हो सकता है? 5 साल के नीचे वाले बच्चों को देना है, अच्छी बात है, लेकिन जिस तरीके से जो अवेयरनेस होना चाहिए यानी कि जो बैनर्स वगैरह उसमें वो दिखाई नहीं दी. और पर्टिकुलर जो जैसे कि कुछ एनजीओ हो गया, कुछ कार्यकर्ता, ऐसे लोगों को उस जिस हिसाब से वो दिखाई दे रहा था चित्र, तो ऐसे लोगों को पता चलेगा. आम लोगों तक उस बात नहीं पहुंच सकती, ऐसा जहाँ तक मेरा सोच है. और मैं ये चाहता हूँ, जो मेरी ऐसा एक सजेशन है, आज हम सोशल मीडिया का ज़माना है. सोशल मीडिया में व्हाट्सअप हो गया, यूनिवर्सिटी या इंस्टाग्राम, MS की भी बहुत सारे चीज़ें आती हैं. तो ये असेंबली लेवल से लेके आपके MS के जो वार्ड लेवल से लेके अगर हर चीज़ अगर सोशल मीडिया के थ्रू अगर आज हमारे पास 2 दिन है तो अच्छे देखो इधर पे NGOs के लोग बैठे हैं, पार्टी के लोग हैं, आंगनबाड़ी के लिए कार्यकर्ता बैठा है. तो अवेयरनेस ज़रूरी है. अवेयरनेस के बिना हम इसको सक्सेसफुल नहीं कर सकते, जहाँ तक मैं समझता हूँ. तो मैं चाहता हूँ इसमें अवेयरनेस के ऊपर, सोशल मीडिया के ऊपर ज़्यादा ध्यान देना चाहिए. तो मुझे कहीं ना कहीं बहुत कमी दिखाई दे रहा है. ऐसा हमने ट्विटर पे डाला हुआ है, लेकिन हम लोग वो ही चीज QR कोड हमारे डॉक्टर्स को दिए हैं, वो आपके ग्रुप्स पे डाल सकते हो आप लोग. ठीक है, एक हो गया व्हाट्सएप. सेकेंड इज कि आप कह रहे कि बैनर्स एंड पोस्टर्स रहना चाहिए माइकिंग के टाइम पे. करेक्ट. तो माइकिंग का हमारा एक्चुअली अलग अलग सिस्टम है. माइकिंग हम रिक्शा में बैठ के माइकिंग करते हैं, सिर्फ जहाँ पे रैलीज होती है वहाँ पे भी कैरी दोज पोस्टर्स. ठीक है. एंड कैसा है, जिस दिन हमारा बूथ रहता है वहाँ पे हम लोग, जैसे बूथ है यहाँ पे, तो हम बाहर उसके एतराफ में हम लोग डिस्प्ले करते हैं पोस्टर्स और बैनर्स. लेकिन ये आपका बराबर है कि पल्स पोलियो के पहले भी हमारे को थोड़ा बैनर्स या पोस्टर्स लगाना चाहिए, ऐसा आपका सजेशन है. तो वी विल वर्क ऑन दैट. लेकिन व्हाट्सएप वाला सिचुएशन हम लोग उसको डील कर सकते हैं. अभी वो QR कोड तो कोई भी स्कैन कर सकता है, राइट? तो वी कैन डू दैट. तो हमारे जो जमीनी स्तर पे हम उस लोगों तक पहुंचेंगे. देखो जैसे इधर पे कुछ मुस्लिम फेडरेशन के लोग हैं, अब हमारे रोकने मार के इस्लाम बहुत बड़े पैमाने पे, वहाँ तक इस बात को पहुँचना जरूरी है. तभी जाके हम सक्सेसफुल कर सकते. जो आप टारगेट जो दे रहे हैं, जो परसेंटेज हमको पोलियो की कम करना है, तो टारगेट पूरा करने के लिए सबसे पहले हम लोगों तक पहुँचना पड़ेगा. ये मैसेज जाना जरूरी है. तो आज मीटिंग के लिए आपने बताया, मैडम ने मुझे कल कॉल किया, तो ये ठीक है, लेकिन मीटिंग का जो सब्जेक्ट उन्होंने इतना ही बताया भाई पोलियो के बारे में बात करना है. अगर उसके अलावा जैसे कि सोशल मीडिया, आप ट्विटर की बात की, आप पूछ लीजिए, इसमें काफ़ी सारे लोग ट्विटर यूज़ नहीं करते. इसका मतलब ये नहीं मैं यूज़ करता हूँ बाकी लोग यूज़ करते. तो सोशल मीडिया यानी कि फेसबुक हो गया, व्हाट्सअप, आज ग्रुप के थ्रू, जैसे कि हमारे MS ईस्ट की बात है, तो यहाँ के लोगों के कार्यकर्ताओं के जो NGOs के लोगों तक इस मैसेज आपका जो कुछ बैनर या पोस्टर पहुँचता है, हम पिछले 1-2 दिन में ये सक्सेसफुल हम कर सकते हैं. तो आप इसके ऊपर ध्यान देना चाहिए. ग्रुप बना करके हमारा तक इस बात को मैसेज अगर पहुँचता है तो हम आगे भी उसको लोगों तक पहुँचाने की कोशिश करें. बहुत अच्छी बात है. जो सोशल मीडिया का वो हम तक पहुँचता है, किस तरीके का पैटर्न है, तो हमारे संस्था के थ्रू भी हम उसको पैटर्न बना करके हम लोगों तक पहुँचेगा. भाई फलानी जगह पे इस तरीके का जो अवेयरनेस हो रहा है और जो टीकाकरण हो रहा है उस पर आप ज़्यादा से ज़्यादा पार्टिसिपेट कीजिए. तो हम उसके ऊपर भी हम ऑलरेडी हमारी मीटिंग हो चुकी है. लेकिन आपके तरफ से हमें जितना ब्रोशर जो मटेरियल मिलना जरूरी है, वो नहीं मिलेगा तो हम आगे पैटर्न तो पता चलना चाहिए किस तरीके से काम करना चाहिए. मी सर्वप्रथम सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की आपण मला बोलवलं आणि पोलिओच्या संदर्भात कंचन मॅडम आहे वसला गायन ॲक्टमध्ये ते येतात, त्यांची टीम पुरी येते
पण प्रॉब्लेम मॅडम असा आहे की तिथे पोलिओसाठी जागा नाही. मोस्टली जागा नसल्यामुळे मग ते मला फोन करतात, मग मी पुढे ते जागा अरेंज करतो. कधी तिथे बालवाडी तिथे बालवाडी आता नाही आहे. मेन जे आपल्या ज्या पोलिओसाठी जे महिला येतात ना त्यांना जागा नाही. ते खूप प्रयत्न करतात की सगळ्या मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यांच्या एक एक महिला त्या घरोघरी जातात, बोलवतात, कारण ते इंजेक्शनसाठी किंवा जसं ते जागेवर त्यांना बेसिकली बसावं लागतं. पण ती त्यांना जागा नाही. पहिली गोष्ट आपल्याला याचे येतात ना पोलिओसाठी इंजेक्शन देण्यासाठी त्यांना जागा नाही. जागेचं नियोजन झालं पाहिजे. मी मध्ये पण मॅडम आता गेल्यात ना मी बोललो होतो की त्यांना मी आरोग्य केंद्रासाठी आमची इथे जागा दाखवली. ॲक्च्युली जागा असली पाहिजे की तिथे मग एक कसं त्यांना जागा नसल्यामुळे इकडे तिकडे त्यांची धावपळ होते. कधी कधी उन्हामध्ये मंदिरावर बसतात. आपल्याला वाईट वाटतं की ते आपल्यासाठी येतात, पण त्यासाठी सहकार्य करायला कुणी पण नसतं. मग आम्हाला फोन केला, आम्ही कुठेतरी ॲडजस्ट करून ऑफिसमध्ये यांना बसायला जागा व्यवस्थित होतो. ती पहिली गोष्ट की जागेचं एक नियोजन झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की हे जे पोलिओचं तुम्ही बोलले अवेअरनेससाठी, जसं टाटाने जेव्हा टीबीसाठी ते जर प्रोसेस झालं की वाढ प्रमाण 100% टीबीचे प्रमाण जास्त आहे दख्खनबाबामध्ये, तर त्यांनी एक 10 जणांची टीम बनवलेली. त्याच्या माध्यमातून ते लोक हे करायचे, नाट्यरूपात करायचे आणि ते लोकांना सांगायचे. मग ते लोक जास्त धनगर लोक जमा होतात ना. आता आपण असं केलं पण लक्ष देत नाही. ते 10 मुलं इतके प्रयोग करायचे की टीबी कशामुळे होते, त्याचं कसं नीट झालं पाहिजे. तसं जे पोलिओचं एक तुम्ही असं नियोजन केलं पाहिजे का पोलिओचं बाबा ह्या प्रकारे पोलिओ होऊ शकतो. मग आपण याच्यावर लक्ष दिलं, कारण आता साहेबांनी सांगितलं की व्हॉट्सअप मोबाईल ठीक आहे ते बघतात आणि सोडून देतात. पण जेव्हा रिअलमध्ये ते लोक तिथं करून दाखवतील तर लोक जमा होतात. कसं असतं भाजीचं मार्केट असेल अशा ठिकाणी जर झालं तर जाणारे येणारे लोक तिथं बघू शकतात या गोष्टी. आणि ते पॅम्पलेटचं पण बरं जरुरी आहे की पॅम्पलेट घराघरात गेलं पण आमच्यासारखे जे आहेत तुम्ही आम्हाला द्या पॅम्पलेट. आमची मुलं घरोघरी पॅम्पलेटची ते टाकते बाबा हे आमच्यासाठी तुम्ही करतात. पण हे जेव्हा आम्ही जाऊन सांगणार तेव्हा बरोबर ते मॅडम बोलले की लोक लक्ष देत नाही. लोक आता पोलिओ संपला म्हणून कोणी डोस पण घेत नाही. काही काही ते इंजेक्शनमुळे पण घाबरतात की माझ्या मुलाला ते सूज येते, त्यामुळे पण ते घाबरतात की लहान मुलाला ते इंजेक्शन पण देत नाही. पण ते कसं आहे आमच्यासारखं तुम्ही जे बोलवलं तुमचं धन्यवाद. आम्ही ते जाऊन स्वतः घरोघरी जाऊन सांगू शकतो की आपल्या मुलाला जर पोलिओशी वाचत असेल ते इंजेक्शन घेणे आणि डोस घेणे जरुरी आहे. पण सर्वात मोठी गोष्ट जागा. ह्या ज्या आमच्या अंगणवाडी आपल्या येतात ना त्यांच्यासाठी जागेची सोय नसते. तर पहिली गोष्ट जागेसाठी तुम्ही मॅडमला तुम्ही रिक्वेस्ट करा की वार्डमध्ये आमच्या वार्डमध्ये पण जागा नाही असं आहे. तर ही मोठी प्रॉब्लेम जागेचं आहे. कारण मी बघतो उन्हात ते बसतात त्यांचं ते काम करतात, पण येणारे बालकाला पण घेऊन येणारे त्यांना जागा असते त्यांना बसायला पण नसते. ही माझी एवढी रिक्वेस्ट आहे. नमस्ते. याकरता आचार्य मराठे जे कॉलेज आहे महाविद्यालय आहे त्यांनी एक रेडिओच्या मध्ये एक चॅनल सुरू केलेलं आहे. आणि ह्याचं सर्व सांगण्याकरता आचार्य कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल या ठिकाणी सुधाकर मोळे सर आणि त्यांचे आजे ज्या मॅडम या ठिकाणी आलेले आहेत. आणि खरोखर त्यांचा आपल्याला एक चांगला उपयोग करून घेता येईल. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी या चॅनलच्या माध्यमातून आणि सर्वांना कशा पद्धतीने यांच्यापर्यंत पोहोचून आणि आपल्याला हा कार्यक्रम सक्सेस करण्याकरता आपल्याला प्रयत्न करता येईल. मी व्हाईस प्रिन्सिपल इथे सुधाकर मोळे सर आहेत, मी त्यांना विनंती करतो की आपण थोडंसं मांडू. नमस्कार. आणि मला या ठिकाणी आपण बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो. हा आमच्या महाविद्यालयामध्ये कम्युनिटी रेडिओ नावाचं एक चॅनल, एक रेडिओ स्टेशन मुंबई विद्यापीठामध्ये एकमेव कॉलेज आहे की ज्याकडे हे चॅनल आहे आणि आपल्या एमवार मध्ये आहे. त्या चॅनलचे सबस्क्रायबर आमचे आरजे सांगतील किती आहेत, तो प्रोग्राम आम्ही कसा रिलीज करतो. पण त्या चॅनलचे सबस्क्रायबर युथ आहे, मुलं आहेत, स्लम मधले मुलं आमचे विद्यार्थी आहेत. त्यामुळं त्या चॅनलचा बऱ्यापैकी फायदा तुमच्या प्रोग्रामसाठी होईल असं मला वाटतं. बाकी तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट आहात, जाणते आहात, कसा त्याचा फायदा करायचा, कशा पद्धतीने पोहोचवायचं हे तुम्ही ठरवा. पण आमच्याकडे एक माध्यम आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही स्लम मध्ये वेगवेगळ्या एरियामध्ये
तुम्ही त्याची पब्लिसिटी करू शकता. आम्ही त्या संदर्भात तुम्हाला आमच्याकडून हेल्प करू शकतो एवढं सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. आमच्या रेडिओ स्टेशन बद्दल मी आमच्या मॅडम आहेत आरजे मॅडम त्यांना विनंती करेल की त्यांनी त्याबद्दल 5 मिनिटं माहिती सांगावी की जेणेकरून तुमच्या पर्यंत आमचं चॅनल पोहोचेल. मॅडम वर्ष झाली आपल्या आचार्य 90 FM म्हणून रेडिओ स्टेशन सुरू झालंय. आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम तिथे आयोजित करतो, म्हणजे संगीत साहित्य, सेलिब्रिटी शोज, बिझनेस मंत्र, त्याच्यानंतर शैक्षणिक कार्यक्रम, असे सगळे कार्यक्रम, हर तऱ्हेच्या मुलाखती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन त्या रेडिओ स्टेशनवर होतं. जवळजवळ आतापर्यंत आपण 900 मुलाखती 2 वर्षामध्ये घेतलेल्या आहेत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर आपल्या रेडिओ स्टेशनमध्ये आलेले आहेत. आणि मला तुम्हा सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन तुमचं सगळ्यांचं असावं अशी मी विनंती करते. आणि मोरे सरांच्या मार्फत आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. तर तुमच्यातले आपण पोलिओ अवेअरनेस, कारण कम्युनिटी रेडिओ आहे त्यामुळे कम्युनिटीचा जास्तीत जास्त जे विषय आहे जसं की आपला आता पोलिओचा आहे, तर तो जर सगळीपर्यंत पोहोचायचा असेल तर आपल्याला रेडिओचं माध्यम, जसं सर म्हणाले, सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर. आमचं इंस्टाग्राम हँडल आहे, यूट्यूब चॅनल आहे आणि रेडिओचं 24 तास 24/7 वी आर रनिंग. सो आमचं सगळा स्टाफ इज ऑल्सो कोऑपरेटिव्ह, आवर कॉलेज इज ऑल्सो व्हेरी कोऑपरेटिव्ह. यू कॅन डेफिनेटली कम अँड जॉईन अस. वी डेफिनेटली डू सम फ्रुटफुल थिंग्स. थँक्यू. रेडिओ स्टेशनला व्हिजिट देऊन गेले, आम्हाला शुभेच्छा देऊन गेले आणि त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे की आपण या प्रोग्राममध्ये आणि इथून पुढचे काही जे प्रोग्राम असतील त्यामध्ये कोलॅबरेटिव्ह किंवा सोबत मिळून कम्युनिटी एंगेजमेंट म्हणजे समाजासाठी काही करता येईल का ते बघूया त्या माध्यमातून. धन्यवाद. आचार्य मराठे कॉलेज त्यांनी हा उपक्रम आपल्या सगळ्यांसाठी कम्युनिटी आपल्या सर्वांपर्यंत जे प्रोग्राम आहे ते पोहोचावे यासाठी चेंबूरमध्ये आपल्याला उपलब्ध करून दिला. तर आपण सर्वांच्या वतीने त्यांचं एक चेंबूरमध्ये पहिल्यांदा सुरू झालं आहे मुंबई महाविद्यापीठाचं, त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण त्यांच्या कॉलेजचं काम करतो. धन्यवाद. Okay, More sir, thank you. And Madam Tana also? Tejas. अच्छा, ही खूप चांगली गोष्ट आहे. कम्युनिटी रेडिओ चॅनल खूप बरं वाटायचं. 5 मुलं पांढरे कपडे घालून यायचे, त्यांच्या हातामध्ये जो ढोल वगैरे असायचा आणि लगेच कळायचं की अरे कुठे एनजीओचे माणसं आहेत. आणि महिला जरी झोपडपट्टीमध्ये महिला सकाळी कामाला जातात तर ते लोक 8 वाजता यायचे आणि त्यांची येण्याची जागा म्हणजे बुद्धविहार असायचे. आता यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जागा नाही आहे, पण आपल्याकडे बुद्धविहार आहेत, मंदिर आहेत. काही लोक विरोध करतात आणि काही लोक विरोध करत नाहीत. तर बुद्धविहारामध्ये जास्तीत जास्त अंगणवाड्या बालवाड्या चालतात, कार्यक्रम होतात. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की महिलांना त्या लोकांना बघितलं तर त्याला लगेच आहे माझं छोटंसं बाळ घरी आहे आणि हे नक्कीच काहीतरी आपल्याला सांगायला मॅसेज द्यायला आले. तर ते लोक तेवढं त्यांनाही डायरेक्ट जाऊन विचारतात की आता बुद्ध विहाराजवळ यांचा काहीतरी कार्यक्रम आहे. मग त्यांनी जसं तो त्यांच्याकडे डब असतो, तो डब वाजवून ते प्रबोधन करतात. ते अतिशय सुंदर आहे, सोशल मीडियापेक्षाही सुंदर आहे. सोशल मीडियावर आपण बघितलं काही बघतात काही सुंदर, पण ते जे प्रबोधन आहे ते डायरेक्ट काळजामध्ये मिळतं, ते काळजामध्ये मिळतं आणि लोकांना कळतं. आता आमच्या इथे आनंदनगर झोपडपट्टीमध्ये मी तिथे राहतो आचार्य कॉलेजच्या बाजूला. तर तिथे आम्हाला असं कळालं की पोलिओवाले आले. तर पोलिओवाले आल्यानंतर आमच्याकडे एक साऊंड सिस्टम आहे. आम्ही तो चाळीमध्ये घेऊन फिरतो, आम्ही प्रचार प्रबोधन करतो, फिरतो, लोकांना सांगतो. आमच्याकडे मला मॅसेज देतात, मारून हे मॅसेज देतात मला की तुमच्याकडे आम्ही येणार आहे, तुम्ही व्यवस्था करून ठेवा. तर अंगणवाडीतल्या महिला आमच्या इथे येतात, त्यांना विचारा त्यांच्यासाठी किती आम्ही सोय करून ठेवले. टेबल आहेत, खुर्च्या आहेत. आम्ही कुणावर डिपेंड राहत नाही, हे कर्तव्य आपलं आहे. लोक आपल्यासाठी काम करतात तर आपण जास्तीत जास्त त्यांना मदत केली पाहिजे. त्यांना टेबल नाही आहेत, खुर्च्या नाहीत, मग तुम्ही नंतर या, तुम्ही परवा या, असं येऊन त्यांचा अपमान सुद्धा आपण केला नाही पाहिजे, मला असं वाटतं. शक्यता आपण आपल्या खिशातले जरी पैसे लावले तरी आपल्याला चालतं. आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या अन्वय आहोत. आणि 6 डिसेंबरमध्ये आम्ही बघितलं जास्तीत जास्त हे प्रबोधन व्हायचं. पोलिओचं होतं, पोलिओचं प्रमाण ज्या टायमाला जास्त होतं तर बऱ्याच एनजीओनी खरोखर खूप मेहनत घेतली आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रबोधन केलं. तर मलाही असं म्हणायचं आहे की येणाऱ्या 6 डिसेंबरला शक्य जर झालं तर ठीक आहे, तशी टीम
तयार करून आपण तो पोलिओचा आपल्या भारताला त्याचा आपल्याला प्रॉब्लेम आहे येऊ शकतो आपल्याला, तर त्याला थांबवण्यासाठी हे प्रबोधन 6 डिसेंबरला देशातल्या कोण्याकोण्यामधून लोक येतात आणि खरोखरच आपण तिथं प्रॅक्टिकली आपण ते प्रबोधन करू शकतो. तुम्ही बॅनरच्या माध्यमातून करू शकता, खूप लोक बघायला येऊ शकतात, तुम्ही एनजीओच्या मार्फत करू शकता किंवा काही मुलांना इमिजिएटली काय आजकालचे मुलं फार शिकलेले आहेत त्या टीमला जुन्या टीमला जर आपण भेटलो त्यांना सांगितलं तर अगदी 10-15 मिनिटामध्ये ते नाटक बसवतात आणि चांगल्या पद्धतीने सांगतात आणि सगळ्यांचं लोकांचं लक्ष तिथे असतं. 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन पण होईल आणि हा पण कार्यक्रम होईल. म्हणजे तुम्हाला कथने आम्हाला सलाम या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये चांगल्या रीतीने होतात आणि खरोखर हे आपण केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. मला तर असं वाटतं, मला तर असं कळालं की ही गोष्ट करायची आहे. खरोखर मी टीचमध्ये जॉबला आहे, मला जर कोणी सांगितलं की आमची माणसं येतात तर मी आय एम सो हॅपी यू कमिंग प्लीज, तर मी चांगल्या पद्धतीने त्यांना हँडल करतो. आणि मला आत्ता सांगितलं खरोखर मी आचार्य कॉलेजमध्ये जे प्रिन्सिपल आहेत त्यांना मी आज पहिल्यांदा बघितलंय, पण आचार्य कॉलेजमध्ये सगळे जेवढे कामगार आहेत ते सगळे अप्रतिम आहेत, सगळे हेल्प करतात. कारण आमच्या बाजूला खूप काय प्रॉब्लेम होता तर त्यांनी आम्हाला चांगल्या पद्धतीने हेल्प केली. आम्हाला जे रस्ता धुवायला पाणी वगैरे देतात, 6 डिसेंबरला अजून 14 एप्रिलला झाडं वगैरे देतात आणि चांगल्या पद्धतीने ते आम्हाला हेल्प करतात. मी त्या कॉलेजच्या कामगारांसुद्धा इथं आभार मानतो. आपण सगळ्यांनी मला इथं बोलवलं आणि ही संधी मला बोलायला दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. जय भीम जय भारत. लेकिन गाजा में अगस्त 24 में 25 साल के बाद एक 10 महीने के बच्चे को आया, और ये मैं क्यों कहना चाहता हूँ क्योंकि हमारा जो मलेरिया इरेडिकेशन प्रोग्राम जो हमने किया था शुरू, वो अच्छा शुरू किया था, हम इरेडिकेशन तक पहुंच रहे थे. उसके बाद हमने ये फेज जो थी वो फेज में हमने अच्छी तरह से विजिलेंस नहीं किया और अब वो पोलियो मलेरिया इरेडिकेशन को हो गया प्रिवेंशन ऑफ डेथ मलेरिया से. मतलब इरेडिकेशन तो छोड़ दो, जान बचाओ. हमको इसे सीखना है, ये पोलियो में दोबारा नहीं होना चाहिए. जैसे डॉक्टर पूजा मैडम ने स्टार्टिंग में आपको बताया कि हम बहुत शांत हो गए, हम भी शांत हो गए, फंड्स भी खत्म हो गए, मीडिया के ये सब बहुत सारा फंड्स मिल रहा था और अवेयरनेस उतना नहीं हो रहा है. कभी लोकल लेवल पे अवेयरनेस करना पड़ेगा, मास मीडिया ये वो जो भी कर सकते हैं, लेकिन दूसरे छोटे जैसे व्हाट्सएप ग्रुप्स है या फिर छोटे पैम्फलेट्स है उस हिसाब से तो उनको फर्स्ट तो मोटिवेशन लगेगा. सेकेंड थिंग इज कहाँ होने वाला है. तो हेल्थ वर्कर्स को कई बार क्या होता है कि इवन लास्ट टाइम लोग आपसे बात की थी, अगर आप एक तो वो पीडीएफ की कौन से दिन पे है एंड बड़े बड़े सेंटर्स एटलीस्ट अगर हम कहते हैं कि यहाँ पे मिलने वाला, जैसे रोटरी वाले चंबूर वेस्ट रॉयल वेस्ट स्कूल के बाद लगभग 2014 से कर रहे हैं, 2014 से कर रहे हैं वो वहाँ पे वो 4-5 रेगुलरली वहीं पे खड़े रहते हैं. रॉयल वेस्ट स्कूल के बाद आपको मिलेंगे. तो कई बार क्या होता है हम डॉक्टर्स को इनको भी पता नहीं कहाँ जाना है. आज भी हमको फोन आते हैं कहाँ मिलेगा, तो वो गैप जो है वो गैप को हमको फिलअप करना है. हर एरिया के लोगों को पता होना चाहिए कि उनके पास क्या सेंटर्स है, उनके लोगों को एंड फ्रॉम द सेंटर ये जो ग्रुप्स में कि ये बड़े सेंटर्स तो है ही. आपको याद है अगर आपने समझो चंबूर पुलिस स्टेशन, चंबूर रेलवे स्टेशन चूज किया है तो चंबूर रेलवे स्टेशन फिक्स है, रॉयल वेस्ट स्कूल फिक्स है, सेंटर इंडियन हॉस्पिटल फिक्स है. तो ऐसे फिक्स सेंटर्स तो बताना ही है एक लिस्ट, तो कोई ढूंढ के उसमें जा पाएगा. तो कई बार क्या होता है कि वो मोटिवेटेड रहता है लेकिन बोलता है कहाँ जाओ कहाँ ये करो, और कवर सबको करना पड़ेगा. हाई राइज बिल्डिंग से लेके स्लम्स को सबको कवर करना पड़ेगा. बिकॉज अगर हम वो नहीं करेंगे, जैसे अपना सेकेंड वेव जो कोविड का हुआ वैसे ही हो गया कि वो, तो हमको उससे सीखना है कि एवरीवन बिलो द एज ऑफ 5 years 2 बूंद पोलियो पे मिलना ही है. इरिस्पेक्टिव क्वेश्चन थोड़े से पूछे जाएंगे आप लोगों को. बहुत सारे लोग आप नॉन मेडिकल है, अरे मैंने तो सब लिया है, उसको बोला ये बोनस है, ये आपका दिवाली बोनस, ये बोनस, क्रिसमस बोनस, जो भी समझो, ये बोनस है एक्स्ट्रा प्रोटेक्शन के लिए. आपने पूरा लिया, मानते हैं पूरा लिया. ये उतना अगर बोलते हैं तो जनरली कोई ना नहीं बोलता है, इसके साइड इफेक्ट कोई नहीं है, ये फ्री ऑफ चार्ज है, इससे कोई जुलाब होता नहीं है, इससे कोई दर्द होता नहीं है. ये जनरल कॉमन क्वेश्चन आपको पूछे जाएंगे. हम क्यों दें भाई, आजकल अलग अलग टाइप के पोलियो का होने का चांसेस है, इससे हम आपको एक एक्स्ट्रा प्रोटेक्शन दे दें. और आप एक समाज सेवा कर रहे हो,
जब आप पोलियो के ड्रॉप्स लेते हो तो वही उसी दिन सब बच्चे जब स्टूल्स में पॉटी करते हैं तो उसमें वो फैलाते हैं। उनमें वो जो बहुत सारे जो एनवायरनमेंट में जो रहते हैं वो पोलियो भी नष्ट हो जाते हैं और जो प्रोटेक्टेड नहीं होता है वो भी प्रोटेक्ट हो जाता है। तो इसको बहुत ही हेल्पफुल होता है, आप खुद के बच्चे के लिए कर रहे हो और समाज सेवा भी कर रहे हो, तो इनमें से कुछ ना कुछ चल जाएगा एंड जनरली मोटिवेट होता है। तो लास्ट माइल जो है वो अगर हम अच्छी तरह से कवर करेंगे तो आई थिंक विल रीच 98% जो एक्टिवली जब एडवर्टाइजमेंट बहुत आती थी 2 बूंद पोलियो के, अमिताभ बच्चन की और सब वैसे पहुंचेंगे हम, लेकिन अभी हमको ग्राउंड लेवल पर करना पड़ेगा, बहुत सारी चीज़ें ग्राउंड लेवल पर करनी है। सो आई थिंक दैट शुड सम ऑफ एंड एनीथिंग एल्स व्हिच यू नीड फ्रॉम आवर एंड लेट मी नो। Google location of all 171 booths in M West Ward. So it is like a map. आप लोग जैसे हम लोग ओला या उबर करते हैं, मैप ओपन करते हैं, तो आप लोग को रास्ता बताता है, वैसा उसमें रास्ता दिखेगा कि कहाँ जाना है हमको पोलियो का वैक्सीन लेने के लिए। लेकिन ये अब हो गया, कई लोगों को फोन वापरना नहीं आता, लोकेशन मैप और ये सब नहीं समझता, तो उन लोगों के लिए जो हम ये करते हैं माइकिंग एंड जो आईसी एक्टिविटीज करते हैं उसके थ्रू उनको बता सकते हैं। और उसके अलावा भी ये 6 दिसंबर के प्रोग्राम में भी वी आर ट्राइंग के एटलीस्ट हम माइकिंग के थ्रू तो कुछ कर सकते हैं। अगर स्टेट नहीं हो पाता है तो माइकिंग के थ्रू डेफिनेटली कि आपके नजदीक कौन सा एरिया है जहाँ पे आपको ओपीवी वैक्सीन मिल सकता है पल्स पोलियो का, ठीक है। और हाँ सर, लगता नहीं कि इतनी जल्दी हम लोग पहुंच सकेंगे, इतनी मेहनत तो सारे लोग करेंगे, लेकिन मेरी ऐसा सजेशन है कि जैसे अगर मान लो ये 8 तारीख को प्रोग्राम हो गया और उसके बाद भी लोग छूट जाते हैं तो उसके आगे का प्रोग्राम कैसे करें। तो मैं ये चाह रहा था ना कि जैसे अभी एनजीओज है, लोकल एक मंडल है, तो इन मंडलों के साथ हमारा टाइप हो रहा है, हमारी बातें हो रही है, सबको एक मौका मिलेगा, बहुत से लोग बच जाएंगे, बहुत से बच्चे बच जाएंगे, तो उनको कवर करने के लिए कि मंडल के साथ में अगर हम उस एरिया के अंदर एक वक्त एक टाइम फिक्स करके एक जगह फिक्स करके उनको कवर कर सकते तो कैसा रहेगा। अच्छा सर, आपका नाम? पूरे इंडिया के एक बच्चा भी ना छूटे, ठीक है, ये अपना एम रहता है। लेकिन कहीं किसी रीजन की वजह से जो बच्चे छूट जाते हैं तो उसके लिए हमारे पास 5 दिन का प्रोग्राम है, डे टू डे एंड हाउस टू हाउस। मतलब हमारे जो आरोग्य केंद्र के आशा CHV फ्रंट लेवल वर्कर्स है, वो लोग का एक प्लान है, माइक्रो प्लान बोलते हैं उसको। वो लोग एवरी डे 160 हाउसेस विजिट करते हैं, ठीक है, एक एक हाउस के अंदर चेक करते हैं, वहां पे मार्क लगाते हैं कि ये बच्चा ये घर में वैक्सीनेट हो गया है, ठीक है। और जो भी बच्चे वैक्सीनेट होते हैं उनको ये हाथ में हम लोग मार्क लगाते हैं, ठीक है। तो जो बच्चे छूट गए हैं वो इसमें कवर हो जाते हैं, ये है। जो काम कर रहे लोगों के सीनियर को बोलना चाहिए कि ये आदमी ने ये बच्चे को नहीं लिया, उनके सीनियर को जाकर बोल के उनको सब्जेक्ट है वो वापस बोल देना चाहिए, कुछ हो जाएगा। नहीं तो काम करने का बस धंधा का क्या है, जमीन का वो नहीं तो बताइए सब करके देंगे तो काम कर लेंगे, पूरा एकदम सिस्टमेटिक काम चलेगा। अच्छा ठीक है, आपका कौन सा है? विच हेल्प पोस्ट सुभाष। अच्छा ऐसे बहुत सारी चीजें हैं। तो हमारे पिलाने की वजह से हो गया, वो लोग क्या कर रहे हैं बाहर से डॉक्टर से लेके होकर जाके वो लोग हाँ ठीक है ना, चलेगा। उनको क्या कहता उन लोग को हमारे सीनियर जो थे ना उनको बोला कि वो उनको समझा के वो भेज दिया। अच्छा ऐसा पूरा ऐसा सिस्टमेटिक काम होता है। अच्छी बात है, थैंक यू। हमारे बच्चों को नहीं देना है इंजेक्शन, क्योंकि उनको पास्ट एक्सपीरियंस रहता है, कभी पैर सूख जाता है, कभी कुछ हो जाता है, पर मुझे लगता है
घातक नहीं रहता है। अगर हमारे बॉडी में इंजेक्शन दिया है तो थोड़ा बहुत बुखार आएगा, उसके लिए दवाई भी दी जाती है और ओवरकम हो जाता है, अच्छा भी हो जाता है। तो बॉडी नई चीज को एक्सेप्ट करने के लिए थोड़ा टाइम लगाती है, 1-2 दिन का टाइम लगाती है, हो जाता है ऐसे ही। पर ऐसे टाइम पे आप लोग हमारी मदद करेंगे, इसलिए ये मंच में आप लोगों को सब लोग को रिक्वेस्ट करता हूं मैं कि कभी भी ऐसा कोई रिफ्यूजल आए तो हमारे जितने भी स्टाफ रहे आप तक अप्रोच किया तो आप उनके साथ जाइए और उनके पेरेंट को समझाइए, क्योंकि ये कितना मार्मिक है, कितना जरूरी है, आप लोगों को समझ में आ गया रहेगा। ठीक है, कहना है कि मैं भी आया हूँ, मुझे पता नहीं आगे क्या बातें हुई। बहुत सारे लोग हैं जो घर में अपने बच्चों को नहीं पिलाते, जैसे निकलने का, तो उनको किस तरह समझाया जाए और क्या बताया जाए जो वो मान जाए और पिलाएं। बहुत सारे घर में ऐसा होता है कि नहीं पिलाते हैं, ना इंजेक्शन पिलाते हैं ना उनको ओवरडोज पिलाते हैं, तो उनको किस तरह समझाया जाए और क्या बताया जाए तो वो मान जाए करें। देखिए अगर और कुछ है तो फिर आपका कौन सा आरोग्य केंद्र? तिलक नगर, डॉक्टर रोहन पता रहेंगे आपको, उनसे बात करें। हेलो मैम, हम लोग को खाली हमारा एरिया चाहिए, हम लोग को अलग एरिया में भेज देते तो वहाँ पे हम कैसे बुला सकते हैं ना? आपको आपके एरिया ही दीजिएगा, ऐसा कोई भी नहीं बोलता कि आप दूसरे एरिया। नहीं दूसरा, मुझे तो पटेल नगर देते। आपने ना बोला नहीं, करती क्या किया था मैंने? आप ना बोल दो, आपको दूसरा एरिया कैसे दे सकते हैं? आप जो एरिया पे हो आप उसमें ही हेल्प करिए। ओके, उनका मैडम मुझे ही बोलना, हाँ, उनका कहना रहता है कि जो आंगनबाड़ी वर्कर लोकल है उनको ही सिर्फ ये वर्क दीजिए। आज भी मुझे वो सीडीपीओ का फोन आया था, तो मतलब सीडीपीओ है और सुपरवाइजर का था, तो बोलते कि जो ये एरिया में रहते हैं वही लोगों को तुम दो। जन्मभूमि है, आपको उधर ही काम करना है। हाँ, तो फिर आप भले से ट्रैवल करके आओ, कहीं से भी हो, आपको उधर पे आना है। दूसरे एरिया में आपको नहीं भेजेंगे, बट यू हैव टू वर्क ऑन बूथ डे। माहौल डॉक्टर का ये है, सीमा मैडम माहौल डॉक्टर के बोल रहे कि रिफ्यूज कर रहे हैं आंगनबाड़ी। It is not only limited for monthly or year. Throughout year, what we require, one chair, one small table. So the impulse are provided by the health camp there. They are ranked hospitals, or from the nearby health post we are collecting. They will give a sheet of paper. They will give ampoules, number of ampoules with ice and all. And after completing the process for after 1 o'clock we are giving, we assemble there about 9:30. By 1 o'clock we will wind up. The passers-by children who is carrying a small kit will approach them. Polio लिया है क्या, नहीं लिया है, तो वापस we are providing. So like that, every individual should take care of every weekly or monthly in your area. So automatically, I would think it is not impossible. It is already we have achieved the goal. It is easier to achieve. Corporation is there to help us, but our duty is to approach personally, and we have to render our services. Last 32 years we are doing, and we have major issues all over the world. Our Rotary Club member is the chairman for the World Health Organization for polio eradication. So still like that, other NGOs should continue this research. Thanks. Please use the mic, Aisha. हम लोग जो हेल्थ चेकअप करते हैं उसके साथ साथ हम लोग उनका जो वैक्सीनेशन का कार्ड है वो भी मंगवाते हैं पेरेंट्स से यूजुअली। अगर नहीं दिया है तो वो हम आंगनबाड़ी सेविका या फिर हम अगर एडेड स्कूल कर रहे हैं तो वो वहाँ पर भी हम टीचर्स को बोलते हैं कि आप ज़रा ये कन्वे कर दो पेरेंट को कि इसने नहीं लिया है, या बेसिक अवेयरनेस है हमारा उसमें क्राइटेरिया, लेकिन हम ऐसा चेक नहीं करते कंटिन्यूसली कि हुआ है या नहीं हुआ है। अच्छा, Aisha, I wanted to know in context of should be forwarded to the parents that there is upcoming pulse polio rounds on Sunday, and kindly take your under 5 children to the nearest booth. Right? और add something? बोले हम लोग हेल्प करते हैं, हमारा स्टाफ आते हैं, उनको बैठने को प्लेस है,
स्टाफ के लिए। देन हमारे पीटेड प्रोपर्टी रहते हैं, वहाँ पे हम लोग एडवर्टाइज करते रहते हैं, संडेज को आओ हमारे यहाँ, और रूटीन इम्यूनरेशन के टाइम पे हम लोग बोलते रहते हैं। सो बैनर एंड वो सब लगा के एडवर्टाइज किया। ओके, हम लोग चेंबूर में, मेरा एरिया पड़ता है आनंद नगर, तो वहाँ पे हम सामाजिक लेवल पे काम करते हैं। तो एनजीओ के मार्फत वो हमारे तरफ आने से पहले आपको आना है तो एक दिन पहले हमें कॉल करना चाहिए। मैं कहता हूँ कि आप लोग ये जिम्मेदारी हमें भी दीजिए, हमें भी एक अपना हिस्सा बना लीजिएगा। तो एक एक जो जो सोशल वर्क करता है उनका नंबर अपने पास होना बहुत ज़रूरी है। तो ये एक हमें मैसेज पे डाल दीजिए, तो हमें उस दिन पता चलेगा कि हाँ ये लोग आने वाले, तो हम आप लोग के स्वागत के लिए वहाँ पे तैयार रहेंगे। आप लोग को जो भी चीज़ चाहिए हम लोग वहाँ पे आपको उपलब्ध कर देंगे। जैसे आप लोग समाज के लिए कर रहे, तो हमारा काम है आपके लिए कुछ करना, आपका हौसला बुलंद करना, आपको आगे बढ़ाने का, जो आपको बढ़ावा देने के लिए। तो जैसे जैसे जो सोशल वर्क है उनका आप नंबर लीजिए, उनको कांटेक्ट कीजिए, आपको अच्छी हेल्प मिलेगी और आसान भी रहेगा आपके लिए। बस मुझे ये बोलना है। तो यहाँ पे यूनिटी फॉर्म करने के लिए हम लोग ने मीटिंग रखी थी टास्क फोर्स, और मुझे लगता है ऑटोमेटिक यूनिटी फॉर्म हो गई है, क्योंकि इन्होंने बोला कि मुझे संपर्क कीजिए, अगर बोला रहता तो फिर अलग रहता था, पर इन्होंने सब लोगों के बिहार पे बोला कि हमें संपर्क कीजिए। मतलब इनडायरेक्टली सभी यहाँ पे पार्टिसिपेट करना चाहते हैं और सभी अपना योगदान देना चाहते हैं, बराबर? आप बोल रहे हैं कि हम लोग सब लोग संपर्क करना चाहते हैं, सब लोग को मदद करना चाहते हैं और एक दूसरे से हम लोग कॉन्टैक्ट करना चाहते हैं और समाज तक योगदान देना चाहते हैं, बराबर? यही तो इंसानियत है हमारी। वेरी गुड, थैंक यू। लोग का योगदान रहा, कॉन्ट्रीब्यूशन, एंड थैंक यू वेरी मच। और आगे के लिए भी प्लीज थोड़ा कंट्रीब्यूट करिए हमको पोलियो और बाकी वैक्सीन के लिए भी। ओके, थैंक यू एवरीवन। मुंबई महानगरपालिका एम पश्चिम वार्ड येथे पोलिओ अवेअरनेस याबद्दल आज पत्रकार परिषद घेण्यात आली आणि येथील अधिकारी, आरोग्य खात्याचे अधिकारी सविस्तर माहिती देत आहेत। हेल्थ कोऑर्डिनेटर ऑफिसर इन्वेस्ट वॉर्डमधून बोलतो आहे। आज आमच्या इथे टास्क फोर्स मीटिंग झाली होती। त्या टास्क फोर्स मीटिंगमध्ये 8 डिसेंबरबद्दल आम्ही काही इन्फॉर्मेशन दिली। खूप सारे रिलीजियस लीडर्स आलेले, पॉलिटिशियन्स आलेले, समाजसेवक आलेले, सोशल वर्कर्स आलेले, त्या सर्वांना आम्ही प्रबोधन केलं। त्या लोकांना सांगितलं आम्ही की बाबा 8 डिसेंबरला आमचं आपलं SNND पोलिओ राऊंड आहे, ठीक आहे। जर आपण पोलिओ प्रत्येक मुलांना पाजलं 0 ते 5 वर्षाच्या मुलांना, तर ते खूप बरं होईल आणि त्या लोकांना जो पुढे पॅरालिसिसचा खतरा आहे तो कमी होईल। म्हणजे आपल्याला नाबूद करायचं आहे। 2014ला आपला भारत पोलिओमुक्त झाला आहे, हेच आपल्याला कंटिन्यू ठेवायचं आहे। जसं पाकिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये आजच्या डेटमध्ये पण पोलिओचे केसेस भेटत आहेत, तसे न भेटू याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयास करावा लागेल। आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना 0 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलांना सर्वांना पोलिओची लस पाजा। आज माझ्याबरोबर CSCचे किरण पाटील पण आहे, त्यांना मी देतो माईक आणि ते दोन शब्द बोलतील। धन्यवाद। नमस्कार। आज BMC वॉर्डमध्ये पोलिओ संदर्भात एक मीटिंग अरेंज केली होती आणि त्या मीटिंगमध्ये एक टास्क फोर्स तयार केली गेली, जेणेकरून जे काय पोलिओमध्ये जे काय आपल्या वॉर्डमधून असं महानगरपालिकेमधून जे काही इन्स्ट्रक्शन आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल ते आमच्या टास्क फोर्स त्याच्यावर काम करेल आणि हे पूर्ण मुंबईमध्ये संपूर्ण मुंबईमध्ये ते काम होणार आहे। तर 24 वॉर्डमध्ये, BMCच्या 24 वॉर्डमध्ये, BMCच्या 24 वॉर्डमध्ये काम होणार आहे आणि त्यासाठी आपलं CSC सेंटरसुद्धा मदत करायचं आहे। त्याबद्दल मी महानगरपालिकेचं खूप आभार मानेन। धन्यवाद।
तर मित्रांनो, हे होते आपले किरण पाटील. ते पण योगदान देण्यास इच्छित आहे आणि ते त्यांच्या कम्युनिटीला आणि पूर्ण समाजाला सांगतील की बाबा 0 ते 5 वर्षाच्या मुलांना तातडीने 8 डिसेंबरला जो पोलिओ येणारा आहे त्यावेळेला तुमच्या मुलांना लस पाजा. 2 थेंब जीवनाचे. जर तुम्ही आता 2 थेंब पाजली तर त्यांचं आयुष्य सुदृढ बनेल आणि त्या लोकांना जे पॅरालिसिसचा अटॅक येऊ शकतो न पाजल्याने तो तुम्ही टाळतायत. म्हणजे त्यांच्या डोक्यावरचा खतरा तुम्ही कमी करताय. आता मुंबईच्या लोकांना माझं आवाहन आहे, माझी रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही पण सुदृढ पालक बना. 0 ते 5 वर्षाच्या तुमच्या मुलांना तुम्ही पाजा पोलिओचे 2 थेंब आणि आमच्या या कार्याला यश आणा. थँक्यू.